नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी ऐकल्यावर तुमचा स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि तुमच्यात एक नवी ऊर्जा निर्माण होईल. गोष्टीचं नाव आहे अपयशाकडून यशाकडे. ही गोष्ट आहे राहुल नावाच्या एका सामान्य मुलाची. राहुलचे एक खूप मोठे स्वप्न होते. त्याला स्वतःचा एक यशस्वी बिझनेस सुरू करायचा होता. त्यानं पूर्ण तयारी केली. रात्रीचा दिवस केला आणि आपला बिझनेस सुरू केला. सुरुवातीला सगळं काही छान चाललं होतं. सुरुवातीला सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या. पण अवघ्या 1 ते 1.5 वर्षात त्याला एकामागून एक मोठे झटके बसले. तो पार्टनर जो होता तो पार्टनर त्याला सोडून गेला. मार्केटमध्ये मंदी आली आणि शेवटी राहुलचा बिझनेस पूर्णपणे ठप्प झाला. राहुलवर खूप मोठे कर्ज झाले. ज्या नातेवाईकांनी आणि मित्रमैत्रिणींनी त्याला पाठिंबा दिला होता, तीच लोक आता त्याची थट्टा उडवू लागले. आम्हाला आधीच माहीत होतं हे तुझ्या बच्ची गोष्ट नाही, हे तू करू शकत नाही, असं लोक त्याच्या पाठीमागे बोलू लागले. राहुल पूर्णपणे खचून गेला होता. एका रात्री तो अत्यंत निराश होऊन आपल्या खोलीत रडत बसला होता. त्याला वाटलं की आता सगळं काही संपलं आहे. जीवन निरर्थक झालं आहे. मार्ग सापडत नाही. कर्जाचा खूप मोठा डोंगर आहे. कर्ज कसं फिटेल, बिझनेस कसा उभा करू, या चिंतेत तो बसला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी तो एका बागेत शांत बसला होता. तिथे त्याने एका छोट्या मुंगीला पाहिलं. ती मुंगी आपल्या वजनापेक्षा दुप्पट मोठे साखरेचे दाणे घेऊन भिंतीवर चढण्याचा प्रयत्न करत होती. राहुलने पाहिलं की मुंगी थोडी वर चढायची आणि घसरून खाली पडायची. तिने एकदा प्रयत्न केला, दोनदा केला, तिसऱ्यांदा प्रयत्न केला, 10 वेळा प्रयत्न केला. प्रत्येक वेळी ती खाली पडत होती. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिने प्रयत्न करणं कधी सोडलं नाही. तिने हार कधी मानली नाही. ती सतत भिंतीवर चढत राहिली. शेवटी 11व्या वेळी प्रयत्नात ती मुंगी तो दाणा घेऊन भिंतीच्या पलीकडे जाण्यात यशस्वी झाली. हे पाहून राहुलच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. त्याने स्वतःला विचार केला, एक छोटीशी मुंगी एवढ्या अपयशानंतरही हार मानत नाही, तर मी तर एक माणूस आहे. राहुल म्हणाला, माझा एक बिझनेस फेल झाला तर मी आयुष्य कसं संपवू शकतो, एवढा निराश मी कसा होऊ शकतो. राहुल घरी आला. त्याने रडणे बंद केले आणि एक डायरी घेतली. त्याने मागच्या बिझनेसमध्ये कोणत्या चुका झाल्या त्याची एक लिस्ट बनवली. पहिली चूक म्हणजे त्याच्या लक्षात आली, ती म्हणजे चुकीच्या माणसांवर विश्वास ठेवला. दुसरी चूक म्हणजे पैशाचे योग्य नियोजन केले नाही. त्याने ठरवलं की मी आता या चुका पुन्हा करायच्या नाहीत. त्याने एक छोट्या नोकरीपासून सुरुवात केली. लोकांचं कर्ज थोडं थोडं करून फेडलं आणि रात्रीच्या वेळी आपल्या नवीन आयडियांवर काम करायला सुरुवात केली. पुढची 2 वर्ष त्याने अत्यंत कष्ट केली. लोकांनी मारलेले टोमणे त्याने आपल्या कष्टाचे इंधन बनवले. स्वामी भक्तांनो, 2 वर्षानंतर त्याने जेव्हा दुसरा बिझनेस सुरू केला तेव्हा तो प्रचंड यशस्वी झाला. आपल्याला या गोष्टीमधून एकच गोष्ट शिकायला मिळते. अपयश म्हणजे आयुष्याचा शेवट नव्हे, तर ती एक नवी आणि अधिक चांगल्या सुरुवातीची संधी असते. जर आज तुम्ही तुमच्या आयुष्यात अपयशी झाला असाल, लोक तुमच्यावर हसत असतील किंवा परिस्थिती तुमच्या विरोधात असेल, तर घाबरू नका. ती मुंगी आठवा. जोपर्यंत तुम्ही स्वतःहून हार मानत नाही, तोपर्यंत या जगात तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही. उठा, तुमच्या चुकांमधून शिका आणि पुन्हा एकदा पूर्ण ताकदीने प्रयत्न करा. यश तुमचेच असेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल आणि यातून काही शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच मोटिवेशनल व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो, हीच मी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश इथंच थांबवते. संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.